4-5 दिवस बागेत आले नव्हते आणि एवढी वाट लागली बागेत. बघायचंय काय काय झालंय. चला माझ्या बरोबर. हे बघा इथे आहे काकडीचा वेल. जेव्हा काकडी किंवा काकडी वर्गातले जे काही आहे करिगुटम्स का काय म्हणतात त्याला, लक्ष नाही देत नाही नावांकडे. पण ही इथे मी काय लावली होती तर काकडी. आता हळूच या, एकदम हळूच या. हे बघा हे जे आहेत 4-5 दिवस बागेत आले नाही आणि काकडीच्या वर्गातले सगळे म्हणजे स्कॉश फॅमिलीच्या सगळ्या ह्याला असा प्रॉब्लेम येतो. आता इथे बाकीचे पण इश्यूज आहेत पण आधी आपण हे पकडूयात. आता हे लेडीबग वाटेल, लेडीबग ऑरेंज असतं, डार्क ऑरेंज असतं, हे लाईट ऑरेंज असतं. आता गपचूप पकडायचं आहे. ओके, उडून जातात हे. आणि तिथे साबणाचं पाणी आहे ते मला कॅमेरामॅन पास करा जरा. आता ते पळून गेलेत. पण अजून एक दिवस मी जर बघितलं नाही तर हे सगळं मरून जातं सगळं. ओके, सो आता आपण काय करायचं आहे तर ही सगळी खराब झालेली पानं पटापटा काढायची आहेत. कारण का ह्याच्या मागे त्यांची अंडीसुद्धा असणार आहे. ओके, सो पटकन आपण करून टाकूयात सगळी खराब झालेली पानं. आणि ही कंपोस्ट करायची नाहीत, ही पण ह्याच पाण्यामध्ये जाऊन टाकायची. ओके, सो कंटिन्युअस करते मी आता पटापटा. मग सगळे खराब झालेली पानं काढलेत. आता ह्याच्यात किडा आहे, हा बघा, हा तो असं उडतो तर टाकायचं असं आतमध्ये सगळं असं साबणाच्या ह्याच्यात. आता हे अजून बघायचं की पानं चांगली असली तरी काय होतं, पानांच्या खाली अशी अंडी टाकतात ते. त्याच्यामुळे इतके जास्त हे किडे होतात. हे घ्यायचं आणि हे सुद्धा पाण्यामध्ये टाकायचं. आता दुसरं म्हणजे काही चुका केलेल्या, मी खूप जास्त जवळ लावले. पण आता ठीक आहे, कारण का एवढी जास्त फुलं आल्यात आणि खूप काकड्या लागलेल्या आहेत. हे बघा सगळ्या वेलाला कितीतरी काकड्या लागलेल्या आहेत. तर आता हे जगणार की नाही तर बघूयात आपण काय काय अजून करता येईल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हे असे 2 पोस्ट लावतोय. ही अशी जाळी याला लावून टाकणार आहे. सो याच्यावरती थोडासा तो वेल गरज नसते पण आता काय करणार आहे ते वाचवायचे आपल्याला. सो अशी जाळी इथून बांधून त्याच्यावरती चढवूयात वेल. हुशार आहेत बघा. हे बघा तसे वरती पानांवरती येऊन बघताय त्यांना बाहेर जाता येईल का. हा पण बघा कसं वरती येतोय. पण आपल्याला परत ढकलायचं आहे त्यांना आतमध्ये. जा रे आत जा. हे बघा असं करत आणि मग ह्याच्यात कडुलिंबाचं ऑइल आणि साबण. ओके, ते ह्याच्यात पण स्प्रे करायचं आहे. पण आता वेल बघा तुम्ही इतका छान आता वरती सगळं फुलांनी भरलेला आहे भरपूर. आपण काय करणार आहोत, मागच्या साईडनी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पण ह्याच्यामुळे काय होतं तर ओपन होते जागा थोडी, त्यांना जरा ब्रीदिंगला जागा मिळते, पूर्ण सनलाईट मिळतो, त्यामुळे सोपं जातं. आणि आपल्याला लीव्स चेक करता येतात सगळे बारीक. सो पुढून मागून हा स्प्रे मी देणार आहे. आणि आता मला रोज बघावं लागणार आहे. आणि स्प्रे कधी मारायचा तर संध्याकाळी सनडाऊन, म्हणजे संध्याकाळ झाली आणि सनडाऊन झाल्यानंतर हा स्प्रे मारते मी पुढून मागून. रोमियो म्हणतो नको नको. सो तुम्ही सांगा जगतील की नाही. आपण आपल्या साईडनी सगळा प्रयत्न केलेला. आपण एवढं सगळं काकडीला केलं. आता बघूयात जिवंत राहिलाय का वेल. 1 आठवड्यानंतर काय झालंय बघूयात. या हे बघा 1 आठवड्यानंतर एक मस्त निरोगी काकडी आलेली आहे. इथे अजून एक आलेली आहे. अजून खूप सारे फुलं आलेली आहेत. सो येस वाचवू शकतो आपण. आतमध्ये तोडून कापून बघूया तोडून काय आहे. सो असं ही पिकली. थोडं सावलीत तोडा की मॅडम. बरं या इकडे या. आम्हाला लय गरम होत आहे बघा. हा दुसरा वेल आहे काकडीचा. सो इथे पण एक आलेला आहे. ही बघा पण रेडी. हा बघा हा तो किडा जे सगळा नाश करतो. आता ह्याला आता आपण असं पकडायचं आहे आणि आपल्या माशांना खायला द्यायचं आहे. मागे आपले मासे आहे त्याच्यात. हा रे पोरांनो तुम्ही ह्याला टाकला मी त्याच्यात. आला लगेच मासा. आला का किडा कुठे आहे तो बघा. ए जा रे. तसं धरून ठेवलंय त्यांनी पान. तो तिथे मासा आहे तो खाऊन टाकेल त्याला. तो आता सुरी
स्वच्छ नाही आहे, पण सावलीत जमत आहे. दुसरी सुरी घेतली. ओके, उगाच हे नका करू. पण हे बघा, आणि काही जण म्हणतात काकडी अशी चोळली की त्याचा कडवटपणा जातो. मला माहीत नाही असं का होतं, पण दोन्ही साईडनी आपण करू. सो खूप प्रकारच्या काकड्या असतात. US मध्ये ह्याला पिकलिंग काकडी म्हणतात, म्हणजे पिकल करतात ह्याचं. आणि मी पिकलचा व्हिडिओ करीन, कारण खूप मजेशीर आहे. आपलं इंडियाचं पिकल कसं वेगळं असतं ना, यांच्या अजूनच चमत्कारिक आहे. पण ही बघा काकडी. आता अर्धी मला दे, ज्याला काही लावू नकोस. आणि तुझ्या याला काय सगळं तिखट मीठ कम. तुमच्याकडे असं फॅमिलीमध्ये कोण आहे रे ज्याला मीठ आवडत नाही? मी तर जिरे मीठ टाकणार आहे त्याच्यावरती, कारण का मला इतकं जास्त आवडतं. ती मोठीवाली तुला घेते. हे बघा, हे जिरेचं मीठ आहे. म्हणजे जिरे मी भाजते आणि त्याच्यात आपलं सेंधोलेन पादोलेनचं मीठ टाकते, लाल मीठ आणि काळं मीठ. सो हा, हे मी घेतो. हात लागला बघ लागला मिठाचा. का? हे देवा, ते पण चालत नाही आमच्याकडे. बघितलं का? असे तुमच्याकडे पण आहेत का? पण हे घ्या. चिअर्स. आपण एक ओरिजिनल पेरूचा व्हिडिओ केला होता, मीठ घालून खायचं का नाही, त्याचा वाद अजून चालू आहे. काय अप्रतिम हा, हा. लागलं. मी एवढं जास्त गरम होते, पण काकडीला प्रॉब्लेम येतो. आता मी चुका केलेल्या, तिथे माती खराब होती, पाणी नव्हतं, पाऊस कमी पडला आणि त्याच्यामुळे रोग होता. पण ह्यालाच जर लोकांनी केमिकल टाकून बनवलं आणि ती काकडी खाल्ली तर कसा इम्पॅक्ट होतो, वर्सेस आपण काय केलं आणि कशी आपली ऑर्गॅनिक निरोगी काकडी मिळते खायला. एक नंबर. तर मंडळी, अच्छा, बाय बाय.